नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला IT 2.0 साठी रोल आउटचा जो साइन ऑफ द्यायचा आहे, रोल आउट रेडीनेस साइन ऑफ हा कसा द्यायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला IT 2.0 या सोल्युशनला लॉग इन करायचं आहे आणि त्यामध्ये एक मॉड्यूल आहे आपल्या इथे ज्याचं नाव आहे रोल आउट. या रोल आउट मॉड्यूलला जायचं आहे. रोल आउटमध्ये मॉड्यूलमध्ये रोल आउट मेन कार्ड आहे. या मेन कार्डमध्ये ॲक्च्युली 3 तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. एक आहे रोल आउट रेडीनेस कन्फर्मेशन, मायग्रेशन साइन ऑफ आणि फायनली तुम्हाला द्यायचं आहे रोल आउट साइन ऑफ. यापैकी पहिली स्टेज ज्यांचा रोल आउट 5 ऑगस्ट 2025 ला आहे, अशा 4 ऑगस्ट 2025 रिवाइज डेट जी आलेली त्या दिवशी ज्यांचा रोल आउट आहे, अशा सगळ्या ऑफिसेसने आज पहिला साइन ऑफ द्यायचा आहे आणि तो म्हणजे रोल आउट रेडीनेस कन्फर्मेशन. या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काय काय टास्क करायची होती हे या ठिकाणी ऑप्शन दिसतील. जसं की पहिली ऍक्टिव्हिटी होती बॅच डेटा इज व्हेरीफाईड बाय पोस्ट ऑफिस अँड फाउंड टू बी करेक्ट. तर तो बॅच डेटा आपण बॅच क्रिएट केली का नाही, त्यामध्ये बीट क्रिएट केलेत का नाही, बीटची मॅपिंग केली का नाही, हे सगळं पाहण्यासाठी समोर URL दिलेली. तर या लिंकवर क्लिक केलं की ऑटोमॅटिकली आपल्याला इथे व्ह्यू करून पाहता येतं. अशा प्रकारे डिलिव्हरीची एक बॅच क्रिएट केलेली, त्याचा स्टार्ट टाइम एंड टाइम या ठिकाणी कॉन्फिगर केलेला आहे आणि तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथे एडिटला जाऊन चेंज करू शकता. बट जर ऑलरेडी प्रॉपरली केलेली असेल तर तुम्हाला कुठलेही यात बदल नाही करायचे. असं 1 बाय 1 सगळे ऍस्पेक्ट आपल्याला चेक करायचे. बीट डेटा, सगळे बीट क्रिएट केलेत का, BNPL आणि ऍडव्हान्स कस्टमर जर असतील तर त्यांचा डेटा व्हेरीफाय केलाय का, बल्क ऍड्रेस किंवा बल्क पे तुमच्याकडे असतील ते डिव्हिजन ऑफिस कडून क्रिएट केल्याच्या नंतर त्या बीटला आपण मॅप केलेत का, ते कसे करायचे ह्याचा ऑलरेडी वेगळा व्हिडिओ सर्क्युलेट केलेला होता तुम्हाला. चेक डेटा इफ बँक इज अटॅच्ड. जर तुमच्या सब ऑफिसला बँक अटॅच असेल आणि तुम्हाला जर पोस्टमास्टर किंवा SPM यांना चेकबुक दिला असेल बँकेतून पैसे ड्रॉवल करण्यासाठी, विथड्रॉवल करण्यासाठी, तर ते पूर्ण चेकबुक टाकलेले आहेत का, त्याचा डेटा व्हॅलिडेट केला आहे का. देन FM डाटा इफ एनी इज व्हेरीफाईड अँड फाउंड कसे. फ्रँकिंग मशीन जर असतील आपल्या ऑफिसेसला तर अशा फ्रँकिंग मशीनचा डेटा व्हेरीफाय केला आहे का. रोल असाइनमेंट इज व्हेरीफाईड अँड फाउंड करेक्ट. ज्याप्रमाणे आपल्याला रोल द्यायचे होते त्या सगळ्या पोस्टला आपण आपल्या इथे रोल दिलेत का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 1 बाय 1 चेक करायच्यात. आणि शेवटी इथे एक टिक मार्क आहे. ॲज द हेड ऑफ ऑफिस आय एक्नॉलेज अँड कन्फर्म दॅट ऑल रिक्वायर्ड मास्टर डेटा अँड रिलेटेड इन्फॉर्मेशन हॅव बीन ॲक्युरेटली अपडेटेड अँड व्हेरीफाईड इन द IT 2.0 ॲप्लिकेशन. म्हणजे हे वरील सर्व जे टास्क आहेत हे सगळे ऍस्पेक्ट मी पूर्ण केलेले आहेत आणि माझ्या नॉलेजनुसार हे पूर्ण बरोबर आहे. याचं एक टिक मार्क आपण देतोय आणि फायनली सबमिटला क्लिक करायचं. जनरेट PDF ला क्लिक करायचं. एक PDF जनरेट होईल. 1 बाय 1 एकदा URL पूर्ण चेक करून घेतो मी. ज्या आपल्याशी रिलेटेड नसतील त्या 401 चा हा एरर येईल काही URL ला. ठीक आहे. आणि असा एक मेसेज येईल, रोल आउट रेडीनेस इज सबमिटेड सक्सेसफुली. हा मेसेज आला म्हणजे आपण आपला रोल आउट रेडीनेस साठी कन्फर्मेशन दिलेलं आहे. त्यानंतर जनरेट PDF ला क्लिक करा तुम्ही आणि जनरेट PDF ला क्लिक केल्यानंतर एक PDF डाउनलोड होईल. या PDF मध्ये आपल्याला जे काही आपण गोष्टी आता ऍग्री केल्यात तेच लिहून येईल. बॅचचा डेटा वगैरे मी व्हेरीफाय केलाय, याची प्रिंट आउट काढायची आणि इथे सिग्नेचर आणि स्टॅम्प मारायचा आहे आणि याचा फोटो आपल्याला आपल्या डिव्हिजन ऑफिसला सबमिट करायचा आहे थ्रू ईमेल किंवा स्वतःकडे याचे प्रिंट आउट रेकॉर्डला ठेवून द्या. IT 2.0 ची एखादी फाईल बनवा आणि त्यामध्ये याची प्रिंट आउट देखील ठेवायची. सो अशा प्रकारे आपण साइन ऑफ सबमिट केलेला आहे, रोल आउट रेडीनेस साइन ऑफ. थँक्यू.